आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज, गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान देष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतांस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो कोणी एऱ्या गेऱ्याने नव्हे, तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला हिरव्या पिवळ्या शालीने, तलवारीच्या खणखणाटीने, घोड्यांच्या टापाने आणि शाहिराच्या डफाने. आणि हाच इतिहास घडवला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. मुजरा छत्रपती शिवरायांना रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागराप्रमाण, ज्याचं छत्र म्हणजे आभाळ सन्मान, तो या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता अभिमान, काळीज आहे सह्याद्री, ज्यांना शंभूचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवाऱ्यात ज्याचं पहिलं स्थान. बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर, अहो बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर मी इथल्याच वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं पाहिली, परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय मी इथल्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा एकच वाघ पाहिला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 16व्या शतकात 19 फेब्रुवारी रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला. शिवनेरीवर तोफांचा कडकडाट झाला. सनई चौघडे वाजू लागले. त्या सह्याद्रीच्या कुशीत एक आरोळी दुमदुमली. अरे माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला, दीन दलितांचा कैवारी जन्मला, दुष्टांचा सहारी जन्मला, अरे माझा राजा जन्मला. 400 वर्षांपूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मला आलेले निरागस बाळ म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमी कावा यांसारख्या कुटशस्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचे माप म्हणजे शिवबा. दुश्मनांच्या काळजाती पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शिवबा. तलवार तर प्रत्येकाच्याच हातात होती, पण स्वराज्य निर्माण करण्याची छाप फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना महाराजांकडे प्रचंड असा सैनिक साठाही नव्हता, शस्त्र साठाही नव्हता. महाराजांनी सैनिक गोळा केले नाहीत, तर महाराजांनी स्वराज्यावर प्रेम करणारी माणसं गोळा केली आणि त्यांच्या हातात शस्त्र दिले. यातूनच स्वराज्य निर्माण झाले. आणि यात माझ्या राजाच्या स्वराज्यात स्त्रियांना 50% आरक्षण नव्हते, तर 100% संरक्षण होते. सूरज की तो बात छोड़ो चमकना उसका काम है, सूरज की तो बात छोड़ो चमकना उसका काम है, जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है. नव्हते आमदार, नव्हते खासदार, तरीही सुखी होता महाराष्ट्र माझा, कारण राज्य होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या. म्हणूनच तर 400 वर्षे होऊन गेली तरीही महाराजांचे चरित्र आपल्याला प्रेरणा देते. 62 किलोची तलवार वागवतो, त्याचं नाव येसाजी. 2000 शत्रूंबरोबर एकटा खिंड लढवतो, त्याचं नाव बाजी. हात कुठला तरी लढतो, त्याचं नाव तानाजी. 8 तासात घोडा दिल्लीहून पुण्याला आणतो, त्याचं नाव संताजी. शत्रूच्या छावणीत घुसून छावणीचा कळस तोडून आणतो, त्याचं नाव धनाजी. वाघाला फाडतो, त्याचं नाव संभाजी. आणि याच सर्वांना एकत्रित करून स्वराज्य निर्माण करतो, त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. शेवटी मी माझ्या भाषणाचा शेवट शिववंदनेने करते. इंद्रजमी जंब पर बाड वसु अंब पर रावण सदंब पर रघुकुल राधे पौरबारी बाह पर शंभुरती दाह पर जो सहस बाह पर राम दुजराज